नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आतापर्यंत राज्य सरकारने असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले ज्यातून सामान्य कुटुंबाला आधार मिळाला. इथून मागं म्हणजे एक साधी गोष्ट घ्या तुम्ही, एखादा मोठा रस्ता बनतो, एखादा काहीतरी मोठं बिझनेस पार्क बनतं. या सगळ्या गोष्टीतून सामान्य लोकांना आधार मिळतच असतो. पण ज्या सामान्य गोष्टी असतात, आता सामान्य म्हणजे काय? तुमच्या आमच्या जीवनातल्या राहत्या, तुमच्या घराच्या संदर्भातल्या, तुमच्या आजूबाजूच्या परिसरातल्या संदर्भातल्या, ज्या तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या रोजच्या जीवनामध्ये नेहमी डोकावत असतात, अशा गोष्टी ज्या तुम्हाला त्रासदायक असतात, त्यांच्यावरती जेव्हा सरकार निर्णय घेतं, त्या तुमच्या साठी कशा योग्य होतील, तुम्हाला कशा परवडतील किंवा त्या सगळ्या जाचातून तुम्हाला कसं मुक्त करता येईल, तेव्हा कुठेतरी आपल्याला खरंच समाधान मिळतं. तेव्हा कुठेतरी आपल्याला डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं. असेच अनेक निर्णय या 2-3 वर्षामध्ये या सरकारने घेतले. लाडक्या बहिणींना दरमहा त्यांच्या खात्यामध्ये ₹1,500 देणं हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला. विरोधकांनी खिल्ली उडवली, पैसे टाकले, निवडणुकीसाठी असं केलं, तसं केलं. पण ज्यांचं उत्पन्न अत्यंत कमी आहे, त्या सगळ्या पडताळण्या आता झाल्या काहीतरी मागच्या 1-2 महिन्यामध्ये, की कोण-कोण याच्यासाठी इलिजिबल आहे. कारण सरसकट सगळ्या स्त्रियांना पैसे जात होते. पण आता सरकारनं ज्या खरोखर गरीब आहेत, ज्यांना खरोखर पैशाची गरज आहे, त्या सगळ्यांच्या खात्यामध्ये ₹1,500 टाकायचा निर्णय घेतला. ₹1,500 काय होतं असं विचारणाऱ्यांना, एखाद्या गरिबाच्या घरातली निदान मी म्हणतो 20 ते 25 दिवस चूल पेटते एवढं तर काम एका घरामध्ये 1,500 ने 1-2 लोकांसाठी तरी निश्चित होतं. 2 महिला जर तिथं पात्र असतील तर ₹3,000 झाले, आरामात त्यांच्या सगळ्या गोष्टी भागू शकतात. त्यामुळं हा एक उत्तम आणि चांगला निर्णय सरकारनं घेतला आणि कुठेतरी गोरगरीब जनतेला दिलासा देण्याचं काम केलं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या शहरांमध्ये राहत असताना आपल्याला लागतं सगळं घर आणि त्याच्याविषयीच्या सगळ्या समाधानकारक गोष्टी. अनेक इमारती या मुंबईमध्ये आहेत. आजही इतकी वर्ष लोकं राहूनही महानगरपालिका आणि ही सगळी लोकं त्यांना अनधिकृत ठरवतात. आजही त्यांना कुठल्या सुविधा मिळत नाहीत. मिळत असतील तर त्यांचे दर किंवा त्यांचा कर हा दुप्पट प्रमाणामध्ये वसूल केला जातो आणि या सगळ्या गोष्टी एका गोष्टीमुळे होतात, की त्या इमारतींना आजही ओसी मिळालेलं नाहीये. भोगवटा प्रमाणपत्र जे आहे ते आजही मिळालेलं नाहीये. अशा 20,000 इमारती या मुंबई शहरामध्ये आहेत आणि अशी कितीतरी 10 लाख लोकं आणि अशी 2.5 लाख कुटुंब या मुंबईमध्ये आहेत, जे या सगळ्या गोष्टींपासून वंचित आहेत. पण शिंदे साहेबांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला, की भोगवटा प्रमाणपत्र इथून पुढे ज्या इमारती या सगळ्या छोट्या मोठ्या बदलांमुळे ह्या सगळ्या इमारती रखडलेल्या असतात, त्यांना तात्काळ आणि लवकरात लवकर भोगवटा प्रमाणपत्र मिळेल अशी ग्वाही दिली आहे. आणि खरोखर इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या मुंबईमध्ये आणि या इमारतींमध्ये राहणारी सहसा करून आपली सामान्य मराठी माणसं आहेत, ज्यांना या सामोरं जावं लागतं या त्रासाला, ज्या सगळ्या गोष्टी त्यांना भोगायला येत आहेत आणि कुठे ना कुठेतरी इतकी वर्ष राहून स्वतःचं हक्काचं घर घेऊन साध्या एखाद्या प्रमाणपत्रासाठी त्यांना कुठे ना कुठेतरी त्रास सहन करावा लागतो. या सगळ्या गोष्टी शिंदे साहेबांनी लक्षात घेऊन भोगवटा प्रमाणपत्र ओसीचा जो काही ऐतिहासिक निर्णय घेतलाय, त्यातून खरोखर कितीतरी लोकांना याचा फायदा होणार आहे. भोगवटा अभय योजना, ओसी देण्याची योजना जी आहे ती आपण लागू करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलाय. काही नियमांचं उल्लंघन करून उभारलेल्या मुंबईतल्या जवळपास 20,000 इमारती ज्या आहेत त्यांना ओसी नाही आहे आणि या इमारतीच्या मूळ मंजूर आराखड्यामध्ये किरकोळ बदल केले आहेत, त्यामुळे त्यांना ओसी मिळत नाही. आणि म्हणून आज ओसी नसल्यामुळे या इमारतींमधल्या रहिवाशांना दुप्पट मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी असेल, मलनिस्सारण कर असेल, दुप्पट भरावा लागतो. त्याचबरोबर या इमारतीतील घरं विकायची ठरली तर खरेदीदाराला बँकांचं लोन मिळत नाही, त्यामुळे खरेदी विक्रीतही अडथळे निर्माण होतात. तसेच ओसी नसल्यामुळे आणि म्हणून या समस्येवर उपाय म्हणून शासनाने सुधारणांसह सुधारित भोगवटा अभय योजनेस मान्यता दिलेली आहे. अनेक ठिकाणी पुनर्विकास होतो, झोपडपट्ट्या तोडल्या जातात, त्याच्या ठिकाणी SRA किंवा तुमच्या बाकीच्या सगळ्या संस्था इमारती बांधतात, तिथं लोकांना राहण्यासाठी नवीन घरं दिली जातात. झोपडपट्टी सगळा सुधारक आपलं काम चालू आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. त्या सगळ्या नवीन कामांना देखील ओसी मिळत नाही. त्यांना रखडावं लागतं, त्यांना विलंब होतो फार मोठा, त्यांना त्रास सहन करावा लागतो. इमारत होऊन देखील त्यांना तिथं राहता येत नाही, तिथं लवकर जाता येत नाही, स्वतःचं हक्काचं घर मिळवता येत नाही. या देखील निर्णयावरती कुठेही विलंब न करता त्यांना तात्काळ ओसी मिळवून द्यावा असा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी बेधडकपणे घेतलाय आणि खरोखर इतक्या सगळ्या लोकांना एक दिलासा त्यांनी दिलाय. कारण या सगळ्या गोष्टी जेव्हा नसतात, तुमचा ओसी नसतो, तेव्हा तुम्हाला दुप्पट कर भरावा लागतो, दुप्पट पाणीपट्टी भरावी लागते, तुमचा बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतात महानगरपालिकेला आणि त्यातून तुमचं नुकसान होत असतं, त्या कुटुंबाचं नुकसान होत असतं.
पण हे सगळं लक्षात घेऊन खरोखर जनसामान्यांना अत्यंत पटणारा असा हा एक विषय त्यांनी हाताशी घेतला, जो इतकी वर्ष कोणी घेऊ शकलं नाही, इतक्या वर्षांमध्ये कोणी करू शकलं नाही. म्हणजे आपला मराठी माणूस अधिकृतरित्या इतकी वर्ष इथं राहणारा, पण छोट्या मोठ्या प्रमाणपत्रांसाठी त्याला नाहक त्रास होत होता. या सगळ्यावरती ऐतिहासिक निर्णय घेऊन सामान्य जनतेला, मराठी माणसाला मुंबईमध्ये या सगळ्या त्रासातून बाहेर काढून एक समाधानाचं जीवन त्यांना जगता यावं, यासाठी शिंदे साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र ओसी या लवकरात लवकर या सगळ्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील असं त्यांनी आश्वासन केल्याने काही ठिकाणी होणार आहेत हे देखील त्यांनी ठामपणे सांगितले. काही अनेक ठिकाणी जेव्हा तुमची इमारत बनते ती बनून देखील तुम्हाला राहता येत नाही. त्याचं कारण म्हणजे अधिकारी असतील, तुमचा तो कॉन्ट्रॅक्टर असेल, तो बिल्डर असेल, या सगळ्यांच्या निष्काळजीपणामुळे इमारतीला ओसी मिळत नाही. दिलेल्या आराखड्यामध्ये छोटे मोठे बदल केले जातात, त्याच्यामुळं महानगरपालिका ते सगळं अधिकृतरित्या मान्य करत नाही आणि त्यातून मग हे सगळं रखडतं. पण त्याचा नाहक त्रास लोकांना होतो. 40-40, 50-50 लाखाची रूम घेऊन किंवा पुनर्विकास जरी झाला असेल तरी आपली झोपडपट्टी वगैरे तुटून आपण 10-10 वर्ष बाहेर राहून त्याच्यानंतर देखील आपल्याला जागा मिळण्यासाठी इतका नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं तुम्ही एक विचार करा या सगळ्या गोष्टीचा, की हे भोगवटा प्रमाणपत्र, हे ओसी जे आहे, हे किती महत्त्वाचा निर्णय, किती महत्त्वाचा निर्णय. आणि 20,000 इमारती मुंबईतल्या, 20,000 म्हणजे साधी बाब झाली नाही. आजपर्यंत ही सगळी लोक या ओसीमुळे रखडलेत, त्यांना नाहक त्रास होतोय. 10 लाख लोकांनी 2.5 लाख कुटुंब म्हणजे काय झालं. आणि इतर राहणारे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सगळी मराठी लोक, आपली सामान्य लोक गावाखेड्याकडून आलेली, जिथं या सगळ्या त्रासाला ती कंटाळली आहेत. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी त्यांना कारण काय तर ओसी पहिल्या इमारतीमध्ये जर जुनी इमारत असेल त्याला ओसी मिळालेलं नाहीये. आता तिचा पुनर्विकास करायचा असेल, जर ती खराब झाली असेल तर तोही करता येत नाही, कारण तुमच्याकडे ओसी तुम्हाला मिळालेलं नाही अजून. अशा कितीतरी इमारती पडल्यात, कितीतरी खितपत इमारती पडल्यात की अगदी छोट्या मोठ्या कारणामुळं आज ओसी मिळालेलं नाहीये. कुठेतरी कंपाऊंडच बाहेर आलं, कुठेतरी इमारतीचा काय ते पाईपलाईनचाच काय प्रॉब्लेम झाला, महानगरपालिकेच्या याच्यातच बसत नाही. बरं, हे अधिकारी छोट्या मोठ्या गोष्टींकडे ते लक्ष देत नाहीत की लोकांना याचा काय त्रास होतोय. पण शिंदे साहेबांकडे हा विषय गेला, त्यांनी या सगळ्या गोष्टीवरती मला असं वाटतंय सोल्युशन आणलं आणि कुठेतरी आता एवढ्या लोकांना दिलासा मिळणार आहे हे पाहून खरोखर समाधान वाटतं. असे काहीतरी ऐतिहासिक निर्णय घ्या जे लोकांच्या कामाचे असतील, लोकांच्या फायद्याचे असतील, जे सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनातले असतील. मग पाण्याची व्यवस्था असो, बाकी कचऱ्याची सगळी व्यवस्था असो, या सगळ्या गोष्टीवरती विचार करणारे एकनाथ शिंदे साहेब त्यांनी हा निर्णय घेतला. खरोखर मी त्याचं खूप खूप कौतुक करतो. कारण असे अनेक विषय माझ्या नात्यापैकी, मी अनेकांना जेव्हा या विषयावरती बोललो आम्ही, तेव्हा अनेक जण म्हटले की बरं झाला, महत्त्वाचा निर्णय होता आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय शिंदे साहेबांनी घेतला. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जेव्हा या संदर्भामध्ये कोणी अडकलं असेल तेव्हा विचाराल, तेव्हा तुम्हाला कळेल की हे किती महत्त्वाचं होतं. भले आपल्याला ते दिसत नव्हतं, मग एवढी मोठी गोष्ट काय वाटत नव्हती, पण हे किती महत्त्वाचं होतं जेव्हा तुम्ही त्यांना विचाराल तेव्हा तुम्हाला कळेल. त्यामुळे मी शिंदे साहेबांचं खरोखर कौतुक करतो की तुम्ही हा ऐतिहासिक निर्णय घेतलात आणि असे बेधडक निर्णय तुम्ही घ्याल आणि सर्वसामान्य मराठी माणसासाठी तुम्ही नेहमी तत्पर राहाल, एवढं मात्र नक्की.